वैशाली आठले सर्टिफिकेट हे आता आरती सरस्वती कोण आले नाही ना. मीनाक्षी जोशी कोण आले का. तू भाग घेतला ना. जे विनर्स आहेत पेंटिंग मध्ये दीप्ती मेने जांडेकर, एगाचा सिल्वर. आपली सगळी माटेची नावं पण अशीच आहेत. उद्या पण तुम्हाला दिसेल डायमंड. ते पेंटिंग तर मला सांगावं वाटतं. काही कोणी विजन विचारतात तिथे ती गोगलला काढले आणि ते पाठीवर प्रवास करणारी लहान मुलगी काय 2 मिनिटं सांगणार. ट्रॅव्हल असा विषय होता. सो माझ्या डोक्यात असं आलं की गोगलगाय तिचं बॅगेज घेऊन पाठीवर चालते आणि ती मुलगी तिचं स्वतःचं बॅगेज घेऊन पाठीवर चालते आणि दोघींचा आपापल्या परीने वेगळा वेगळा प्रवास आहे. त्या कन्सेप्टवरती तो विषय घेऊन काढलं होतं. थँक्यू. एगाथा गोल्ड ट्रॉफी गोज टू डॉक्टर वृषाली मोहिते. माझं फार लास्ट मिनिट पेंटिंग होतं आणि आधी बऱ्याच वेगवेगळ्या आयडियाज होत्या. बट देन आय थॉट की आपलं जुनं बैलगाडी हे द बेस्ट वे ऑफ ट्रान्सपोर्ट आहे आणि गावी अजून ते वापरलं जातं आणि मला आवडलं, म्हणजे करावंसं वाटलं. सो आय ट्राईड. पहिल्यांदाच केलं ॲनिमल्स आणि सो होपफुली आवडलं तुम्हाला. दॅट इज थँक्यू. अॅपॅक डायमंड एगाथा डायमंड अनिल कसबे. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये केलेलं. सो सगळ्यात पहिल्यांदा याच्या मागचा माझा दृष्टिकोन काय होता. मागच्या वेळेला मला ज्या वेळेला ओपन जजिंग होतं त्यावेळेला विचारलं होतं पण मी तो सांगू शकलो नव्हतो. पण आता मी सांगू शकतो. ॲक्च्युली जो विषय ब्लॅक अँड व्हाईट दिलेला होता, म्हटलं या ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जास्तीत जास्त आपण कसं व्हरायटी आणू शकतो आणि पेंटिंगमधून आपण आणखी काही क्रिएटिव्हली करू शकतो. तर ह्याच्यामध्ये माझा तोच दृष्टिकोन होता की ब्लॅक अँड व्हाईटमध्ये डिफरन्शिएट करता येण्यासारखं काय आहे. सॉरी. म्हणून मी काचेचे घेतले, त्यानंतर स्टील घेतलं आणि त्याच्यावरती परत काही ॲल्युमिनियमचं वगैरे टोपण वगैरे आहे. सो माझा दृष्टिकोन होता की मला ते एक्सप्रेस करता यावं. प्लस त्यातले शॅडोज आणि लाईट्स त्या कशा आपल्याला दाखवता येतील ट्रान्सपरन्सीमध्ये सुद्धा.
सो हा माझा दृष्टिकोन होता, तो काढण्याचा प्रयत्न केला. सगळे माझ्या घरचीच आयटम्स आहेत, त्याचा मी फोटो काढून मी ते काढलं आहे. आणि जसं मी सांगितलं, ॲक्च्युली मी ॲस्पायर करत होतो की ह्या फील्डमध्येच मी काहीतरी शिकून माझं करिअर बनवावं, पण तसं काही होऊ शकलं नाही. हां, आणि निव्वळ पॅशन आहे. आणि खरंच जसं मॅडम म्हणाल्यात तसं की एकदा पेंटिंग करायला घेतल्यानंतर जो आनंद मिळतो, त्या आनंदासाठी मला ते करावंसं वाटतं. आणि लहानपणापासून म्हणजे तोच एक ध्यास होता की जेव्हा जेव्हा कधी वेळ मिळेल मला पेंटिंग करता आलं पाहिजे. हाच त्यामुळे पेंटिंग करायला मिळालं. मागच्या वेळेला मी ऑलमोस्ट 35 वर्षानंतर पहिल्यांदा पेंटिंग केलं होतं. आणि आता ह्या वेळेला सुद्धा मला वेळ मिळाला, पण वेळ मिळण्यापेक्षा काढलं म्हणायला लागेल. कमीत कमी मी 6 पूर्ण रात्री जागून मी काम केलेलं आहे 2 पेंटिंगसाठी. आणि हे ॲक्रिलिक आहे कॅनव्हासवरती. आणि ऑलमोस्ट लाईक जवळजवळ 3 नाईट्समध्ये हे केलं असेल. आणि 3 नाईट्समध्ये आणखी दुसरं ते एक बोट काढलेली आहे ती. ते असं पूर्ण रात्रभर आणि परत दुसऱ्या दिवशी कामाला गेलेलो आहे असं नाही. सो थँक्यू सो मच. नाही, मला ना खरंच टेक्निक्स आणि हे सगळं अजिबात कळत नाही. आणि वेगळ्या वेगळ्या मीडिया काय आहेत ना, ते पण मी कधी एक्सप्लोर केलेले नाही आहेत. हा पूर्ण मी ॲक्रिलिक कलर्समध्येच बनवलेला आहे पूर्णपणे. व्हाईट आणि ब्लॅक, फक्त हे 2 कलर्स वापरले आहेत मी त्याच्यामध्ये, दुसरं काही केलेलं नाही. मी आतापर्यंत फक्त जे काही पेंटिंग्स केले होते लहानपणापासून ते मी फक्त वॉटर कलरमध्ये केलेले होते. मी पहिल्यांदा ॲक्रिलिक मागच्या वर्षी सुरुवात केली, ज्या वेळेला एगादासाठी मी पेंटिंग केलं होतं. फर्स्ट टाइम मी कॅनव्हासवरती पेंटिंग केलं. मी आता मॅडमला माझ्या म्हणजे मी कॉलेजला असतानाच्या पेंटिंग्स दाखवल्या. अमेझिंग आहे, म्हणजे अनबिलिव्हेबल आहे. यू शुड प्ले इट हिअर. ही हॅज डन सच अमेझिंग पोर्ट्रेट्स ऑफ इंडियन क्रिकेट टीम 83चं. टू गुड. अमेझिंग, द मोस्ट बेस्ट अलाइव. सो ही जी पेंटिंग केली होती ना, माझ्या घरी अलाउड नव्हतं पेंटिंग करणं मला. मी ज्या वेळेला माझे बाबा ऑफिसमध्ये जायचे त्यावेळेमध्ये मी ते कसा तरी वेळ काढून गपचूप ते पेंटिंग करायचो. आणि त्याच्यासाठी फक्त एक ती कॅमलिनची एक हे असते ना, वॉटर कलरची पेटी असते, ती पेटी आणि एखादा ब्रश असेल कुठला तरी, तेवढा ब्रश घेऊन, माझ्याकडे साधे कागद घेण्यासाठी पण पैसे नसायचे. माझ्याकडे ते कॅलेंडर मिळतात ना, तर ते कॅलेंडरच्या मागच्या बाजूला मी ते सगळे पेंटिंग्स काढलेले आहेत त्या सगळ्या. सो दॅट इज हाऊ द पॅशन इज. आणि 35 वर्षानंतर ती पॅशन मला परत परस्यू करायला मिळते, त्याचा आनंद आहे. सो बक्षिसं मिळत आहेत, रेकग्निशन 100% छानच वाटतं, कोण नाही म्हणणार. बट त्याच्याबरोबरच जे करायला मिळतं आहे त्याचा जास्त आनंद आहे. आणि थँक्यू सो मच. आणि असाच विचार आपण एका बाबतीत आता ह्या वर्षीपासून हे प्राईज चालू करतोय. आणि ते पण बघू पुढच्या वर्षी किती जण लहान वयाची मुलं भाग घेतात. आणि त्याच्यासाठी बडी आर्टिस्ट ट्रॉफी goes to Rabia. Sweet memory.
वो मंडाला वाला मेन है, क्योंकि मैंने 4-5 ट्राइज किए थे कुछ और। मतलब मेरी एक फ्रेंड है स्कूल की, उसको पता था कि मेरा मैं मंडाला ही करती हूँ, बट उस टाइम पे जब मुझको पता चला कि मम्मा मुझे अलाउ कर रही है यहाँ पे, मेरे दिमाग में वो नहीं आया एंड मैं कुछ और ही ट्राई कर रही थी। तो उस टाइम पे मेरी फ्रेंड का कॉल आया था कि मतलब तुम्हारी गैलरी का क्या चल रहा है, चालू भी किया है कि नहीं तुम। उसने मुझे ना बताया कि मैं मंडाला भी कर सकती हूँ। मुझे आधी एक विनर्स बरोबर फोटो घ्यायचा, सगळे ट्रॉफ्या घेऊन या विनर.